कहने के बाद भी अगर आप हमारी बात नहीं सुनते तो फेरी वालों के खिलाफ कोई भी कार्रवाई होगी, कोई भी बीएमसी का अधिकारी कार्रवाई करने जाएगा तो उसकी पिटाई होगी और फेरी वाले उसकी पिटाई करेंगे। फेरी वाले उसकी पिटाई करेंगे। फेरी वाले उसकी पिटाई करेंगे। ऐकलीत ही गुंडगिरीची भाषा? निरुपम साहेब, तुम्हाला ही भाषा शोभते का? पादचारी मुंबईकरांचं चालणं मुश्किल करणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून नेहमीच वाद निर्माण होतो। आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण झालाय। यावेळी निमित्त आहे ते नव्या आयुक्तांनी फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याचं। मुंबईचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतल्या रस्त्यांची साफसफाई करण्याची मोहीम सुरू केली खरी, मात्र या कारवाईचं स्वागत करण्याऐवजी अपेक्षेप्रमाणे यावर राजकारण सुरू झालं। आपली वोट बँक सांभाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी महापालिकेविरोधात दादागिरीची भाषा वापरली आहे, तर दुसरीकडे मनसेनंही या वादात उडी घेत संजय निरुपम यांना जशास तसं उत्तर देत अंगावर घेतलंय। एवढी दादागिरी करायला यूपी बिहार नाही, महाराष्ट्रातले मराठी लोक सक्षम आहेत अशा लोकांना धडे शिकवण्यासाठी। हिंमत असेल तर माझ्या इथे संजय निरुपम येऊन दादागिरी करून दाखवावी। मनसेनं दिलेलं खुलं आव्हान संजय निरुपम यांनी स्वीकारल्यामुळे हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे। जिस दिन दादर के फेरी वाले मुझे बुलाएंगे और जिस दिन दादर के फेरी वालों के खिलाफ महानगर पालिका के लोग कार्रवाई करेंगे और फेरी वाले लोग मुझे बुलाएंगे कि आप हमारी लड़ाई लड़ो, बिल्कुल उस दिन दादर में जाऊंगा। मुंबईतल्या नागरी समस्यांच्या नावानं नेहमीच महापालिका आणि आयुक्तांच्या नावानं बोंबाबोंब केली जाते। आता मुंबईचे फुटपाथ बकाल करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवण्याची कारवाई आयुक्तांनी सुरू केली, तर मतांच्या राजकारणासाठी निरुपम सारखे नेते विनाकारण विरोध दर्शवत आहेत। मनसेनं निरुपमांच्या भूमिकेला विरोध दर्शवला असला तरी तो दादरपुरताच मर्यादित राहायला नको। झी 24 तासनंही वेळोवेळी फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवला होता। त्यामुळे आयुक्तांच्या या कारवाईचं मुंबईकरांनी केवळ स्वागत न करता निरुपमांच्या या उफऱ्याट्या भूमिकेला जोरदार विरोध दर्शवायला हवा। कृष्णात पाटीलसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।